नमस्कार मित्रांनो, आज मी माझ्या क्रुझर गाडीने नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे आलो आहे। या ठिकाणाच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाचा अनुभव घेण्यासाठी मी एक सुंदर प्रवास केला आणि तुम्हालाही या प्रवासात सहभागी करून घेणार आहे। आजच्या व्लॉगमध्ये आपण हिमायतनगर मधील एक प्राचीन मंदिर पाहणार आहोत, ज्याचा इतिहास अनेक वर्षे जुना आहे। या मंदिराच्या स्थापनेची कहाणी, त्याचे महत्त्व आणि स्थानिक लोकांची श्रद्धा याबद्दल जाणून घेऊया। हिमायतनगर हे एक ऐतिहासिक शहर आहे, ज्याचा समृद्ध वारसा आहे। येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत, त्यापैकी एक मंदिर आज आपण पाहणार आहोत। हे मंदिर अनेक वर्षांपूर्वी बांधले गेले आहे आणि या मंदिराच्या स्थापनेची एक मनोरंजक कथा आहे। या मंदिराला स्थानिक लोकांमध्ये खूप महत्त्व आहे। ते या मंदिराला पवित्र मानतात आणि नियमितपणे दर्शनासाठी येतात। या मंदिराच्या परिसरात एक शांत आणि आध्यात्मिक वातावरण आहे, ज्यामुळे लोकांना येथे शांती आणि समाधान मिळते। आपण या मंदिराच्या स्थापत्यकलेची प्रशंसा करू शकतो, जी त्या काळातील कला आणि संस्कृतीचे दर्शन घडवते। मंदिराच्या भिंतींवर सुंदर कोरीव काम केलेले आहे, जे आपल्याला इतिहासाच्या काळात घेऊन जाते। या मंदिराच्या परिसरात अनेक धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव साजरे केले जातात, ज्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात। हे उत्सव स्थानिक लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत। या प्रवासात आपण स्थानिक लोकांशी संवाद साधू आणि त्यांच्या श्रद्धा आणि परंपरांबद्दल जाणून घेऊ। आपण या मंदिराच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या घटनांविषयी माहिती मिळवू। चला तर मग सुरू करूया हा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक प्रवास। हिमायतनगर, पूर्वीचे नाव वाढोणा, येथील श्री परमेश्वर मंदिर हे सुमारे 700 वर्षांहून अधिक प्राचीन आहे आणि सामाजिक, धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानले जाते। हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील उत्तराभिमुख आहे, ज्याच्या गाभाऱ्यात शिवशंकर आणि विष्णूच्या हरिहर रूपातील उभी मूर्ती आहे। ही मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली असून तिची उंची 5 फूट आणि रुंदी 3 फूट 1 इंच आहे। मूर्तीच्या वरच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि जायफळ, डाव्या हातात शेषनाग, खालच्या उजव्या हातात रुद्राक्षाची माळ आणि डाव्या हातात शंख आहे। मस्तकावर कोरीव मुकुट असून मध्यभागी 2 सूर्य आणि शिरोभागी शिवलिंगाची शिवपिंड आहे। मंदिराच्या स्थापनेची आख्यायिका अशी आहे की स्थानिक शेतकरी गणपत माळी दळवे पाटील शेतात नांगरताना नांगराला एक मोठी शिळा लागली। ती शिळा बाहेर काढल्यावर त्यांना ही सुंदर मूर्ती आढळली। गावकऱ्यांनी त्या ठिकाणी विधीपूर्वक प्रतिष्ठापना करून पूजा अर्चा सुरू केली। मंदिराचे बांधकाम विडूळ उमरखेड येथील तात्या पोळकर यांनी इ.स. 1309 मध्ये मोठ्या दगडी शिळांपासून केले। मंदिराच्या गाभाऱ्याचे बांधकाम अत्यंत कलाकुसरीने करण्यात आले आहे, ज्यामध्ये मोठ्या रेखीव शिळांचा उपयोग केला आहे। गाभाऱ्याच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला झरोके आहेत, ज्याद्वारे सूर्योदयाच्या वेळी सूर्याची पहिली किरणे मूर्तीवर पडतात आणि सूर्यास्ताच्या वेळी पश्चिम बाजूच्या झरोक्यातून किरणे मूर्तीच्या पाठमोऱ्या भागावर पडतात। हे बांधकाम आजच्या विज्ञान युगातील अभियंत्यांनाही आश्चर्यचकित करणारे आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येतात। या दिवशी श्रींच्या मूर्तीवर सोन्या चांदीचे दागिने चढविले जातात, ज्यामुळे मूर्ती अत्यंत देखणी दिसते। महाराष्ट्र शासनाने या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे। श्री परमेश्वराची आरती कवी विष्णुदास यांनी रचली आहे, जी भाविक भक्तांमध्ये लोकप्रिय आहे। या मंदिराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वामुळे ते नांदेड जिल्ह्यातील एक प्रमुख तीर्थस्थान मानले जाते। मित्रांनो, आपण सध्या परमेश्वराच्या समोर असलेल्या एका पवित्र कुंडाजवळ आहोत।
इथेच हे भव्य हत्तीही पाहायला मिळतात। आता आपण गणपतीच्या सुंदर मंदिरात आहोत, जिथे भक्तिमय वातावरण मनाला अगदी प्रसन्न करत आहे। मित्रांनो, जर तुम्ही हिमायतनगरला आलात तर या ठिकाणी नक्की भेट द्या। आता आपण हनुमान मंदिरात जात आहोत। येथे अतिशय सुंदर आणि भव्य मूर्ती आहे। महाशिवरात्रीपासून येथे यात्रा सुरू झाली असून ती तब्बल 15 दिवस चालते। आजच्या विशेष दिवशी येथे मोठे पशु प्रदर्शन भरले आहे। आणि मित्रांनो, रात्रीला इथं खूप गर्दी असते। लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे येत असतात इथे। देशी बैलजोडीसाठी प्रथम बक्षीस आहे 11,000, द्वितीय बक्षीस आहे 7,000 आणि तृतीय बक्षीस आहे 5,000। आणि हे बघा मित्रांनो, खूप मोठे असे आकाश पाळणे आलेले आहेत तिथं। आणि इकडेच एक टॉकीजही आहे। विशेष म्हणजे येथे पुष्पा 2 चित्रपट दाखवला जात आहे। सध्याच्या काळात यात्रांमध्ये टॉकीज कमी दिसतात, पण आमच्या बालपणी अशा टॉकीज मोठ्या प्रमाणात असायच्या। मित्रांनो, हा व्लॉग इथेच समाप्त करतो। तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सोबत राहा। धन्यवाद।